केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रात्री उशिरा कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहेत। खासदार धनंजय महाडिक यांनी अमित शहांचं स्वागत केलंय। सकाळी 11 वाजता अमित शहा करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेणार आहेत, तर कोल्हापूर आणि इचलकरंजीमध्ये अमित शहांच्या जाहीर सभाही होणार आहेत। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील रात्री उशिरा कोल्हापूर गाठलेला आहे। आज ते अमित शहांच्या दौऱ्यामध्ये सहभागी होणार आहेत। कोल्हापूरच्या सर्किट हाऊस परिसरामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। बघूया। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि रात्री उशिरा त्यांचं कोल्हापूरमध्ये आगमन झालेलं आहे। याच ठिकाणी अमित शहा यांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे। कोल्हापूरचं जे सर्किट हाऊस आहे या ठिकाणी अमित शहा आणि त्यांचे कुटुंबीय आहेत ते या ठिकाणी वास्तव्याला आहेत आणि पुढच्या काही वेळामध्ये साधारण 11 वाजता अमित शहा असतील, ते सोबत त्यांच्या पत्नी असतील, हे सर्वजण करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत आणि अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर त्या ठिकाणी अभिषेक होणार आणि त्या ठिकाणची जी आता अंबाबाई आराखड्याची जी कामं सुरू आहेत तर त्या कामाची पाहणी देखील या ठिकाणी अमित शहा करणार आहेत। त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर पोलीस परेड ग्राउंडला एक जाहीर सभा आहे ती अमित शहांची होणार आहे आणि त्या ठिकाणी धन्यवाद अमितजी अशा पद्धतीचे हे एक सभा आहे ती होणार आहे। आपण बघितलं की पोलीस बंदोबस्त आहे तो खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लावलेला आहे। प्रत्येकाला आतमध्ये जे कोणी कर्मचारी त्याची नेमणूक केली त्याचे पास आहेत ते या ठिकाणी चेक केले जातात। पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे तो देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्यामुळे आज अमित शहा कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। कोल्हापूरमध्ये आणि इचलकरंजी या ठिकाणी अमित शहा यांची जाहीर सभा आहे ती होणार आहे। या सभेमधून अमित शहा नेमकं काय मार्गदर्शन करतात महायुतीच्या नेत्यांना हे पाहणं देखील खूप महत्त्वाचं असणार आहे। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।